कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीता, तू आजही या खोलीतच जेवलीस? हे बघा, मला थोडा वेळ लागेल माझा। घे ना, तू तुझा वेळ घे, पण त्या वेळेत तू काय करतेस याचं जरा भान असू दे। म्हणजे सीता, आज तिकडे जायची गरज होती का? हे बघा, माझा मुलगा आहे तो। संपदाने जेव्हा फोटोज दाखवले ना, तेव्हा मला नाही राहवलं। हो, पण तू आज जे तिकडे केलंस ते बरोबर आहे? अगदी बरोबर आहे। माझ्या मुलासाठी जे योग्य आहे तेच मी केलंय। आणि तुम्हाला शिवा आवडते, आशूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतंय, मला नाही। सीता, मला माहितीये तुला राग आहे, पण नेमका कसला राग आहे तुला? आशू हे घर सोडून गेला याचा, की आशू हे घर शिवासाठी सोडून गेला याचा? हे जे काही चाललंय ना, आशू जे काही वागतोय ना, ते सगळं शिवामुळेच होतंय। काय चुकीचं करतोय आशू, सांग ना मला तू। सीता, जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तुलाही असंच वाटायचं ना की तुझ्या नवऱ्यानं तुझी बाजू घ्यावी म्हणून? आज आशू काय वेगळं करतोय? अहो, कसं कळत नाहीये तुम्हाला? ती मुलगी आशूसाठी योग्य नाहीये असं तुला वाटतंय? आशूचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने ते मान्य केलंय, मग का बाजू नाही घ्यायची तिची? आशू आणि शिवासाठी ही आत्मसन्मानाची लढाई आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आता। चंदन, हा, इकडे लवकर। काय झालं आजी? थांब रे जरा, पोरं येत्यात। कोण? पाना गँग? हा, मला काय अटॅक आलाय? इतकं बोंबलत आलाय ते? नाही ना राजी, टेन्शन नका घेऊ। काय झालं ते सांगा। एवढ्या रात्री कशाला बोलवलं आम्हाला? पतंग उडवायला बोलवलंय। काची एवढ्या रात्री पतंग दिसणार का? धापण्याला एवढ्या देती पतंग कटे? ऐका ना, ते काय म्हणतात ते, बोला बोला। तर मला काय म्हणायचंय, तुम्ही ना उगाच सांगता का तुम्ही शिवाचे मित्र आहे म्हणून? म्हणजे तुझे मित्रच आहे आम्ही। मित्रच आहे, मठ आहेत तुम्ही, तुम्हाला काय बी कळत नाही। आजी, काय मॅटर झालंय का? म्हणजे काय सिरियस झालं? म्हणजे आशू आणि शिवामध्ये परत काय जीभ हसडून हातात दे ना, असलं काहीतरी अभद्र बोललास तर। समजा व्यवस्थित आनंदात मस्त चाललेलं आहे। हा, व्यवस्थित आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना? मग सांगा नक्की झालंय काय? हा, अरे आता शिवाचं ना आशूचं लगीन झालंय का नाही? बरोबर। पण त्यांचा हनीमून कुठं झालाय अजून? आजी, झालं की जाऊन आले की ते? तो हनीमून नव्हता, मग काय बी झालेलं नाही। अरे तवा शिवा आशूच्या पिरमात होती, आशू नव्हता तिच्या पिरमात, होय का नाही? हा, फिरमात हा। आता कसं झालंय, आशू शिवाच्या पिरमात आहे, दोघं एकमेकांच्या पिरमात आहेत, म्हणजे आता हनीमून व्हायला पाहिजे का न ग? आजी, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय, एकदम करेक्ट। नाही करेक्ट आहे, पण आम्ही काय करायचंय? हाय, हेसनी डोसका आहे काय? अरे काय करायचंय म्हणजे काय? जागा शोधायची आहे, कुठं पाठवायचं तेसनी? हा, एक मिनिट आजी, हा, मला एकदम भारी सुचलंय बरं का, एकदम भारी आयडिया आहे। काय रे, काय काय? ऐका, फॉरेनला पाठवायचं का असं विमानाने? हा? भाई, एक नंबर फॉरेनला जाऊ। मस्त. फॉरेन रे राव. समद्यांच्या किडनी इकल्या ना तरी फॉरेन होणार नाही। लग्न झालं, आता हनीमूनची तयारी करतायत, हे जरा अति होते।
आणि दिव्या काय करते? काय नाही. फोन बघू. फोन बघू. अरे काहीच सुरू नाही. भांडी घासायची आहेत ना? काय तुला माहितीये लहानपणी भाऊ म्हणायचे जिथे असं मोकळा आभाळ दिसत ना ती जगातली सगळ्यात सुंदर जागा असते. पण ना इथे फक्त आभाळच दिसत नाही, अख्खं जग दिसत. सगळी नाती जवळ आली आहेत, सगळे एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात इथे. शिवाय इथे राहून ना मला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जग कळलंय, मला वेगळंच दिसायला लागलंय. इथे कधीतरी येऊन राहणं वेगळं आणि इथे कायमचं येऊन राहणं वेगळं, इथला बनून राहणं वेगळं. आणि हे तुम्हाला दिलेस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. शिवा बोल काहीतरी. हे तू असं नुसतं माझ्याकडे बघत राहू नकोस, मला कसं तरी होतंय. म्हणजे तुझ्या डोक्यात काय चालू असेल याचा प्रश्न पडतोय. काय झालं? तुझे गाल आहेत ना लांबून लाल दिसत होते. अच्छा म्हटलं जवळून बघावं की लालच आहेत ना. ओके अच्छा. एक नाही काहीतरी काय. अरे आपण आता नवरा बायको आपण एकमेकांच्या जवळ येणारच ना. अच्छा आणि जे नवरा बायको करतात ते सगळं करायचं आपल्याला. काय करतात नवरा बायको आणि मला कळलं नाही काय बोलतेस. नाही कळत असं मग काय आयडिया नाही. तर सगळ्यात कळतं शहाणपणा करणं. मी लहानपणा करतो. हो चला मला झोपली आता मी जातो. अजून बरंच काय काय व्हायचं बाकी आहे. आता एवढी रात्र झाली अजून काय बाकी आहे असं विचारतोय मी. अशी तू प्रेम कबूल केलंय मोठी गोष्ट आहे ना. मग हा बरोबर ओ बापरे मान्य तर केलंय मी. तू तयारी दाखवतेस हे आवडतंय मला. क्या बात आहे. आणि आणि रात्र खूप झाली आहे झोप पण आली आहे. चला मला झोपू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.